नमस्कार. मी डॉक्टर श्रेयश बोलबोले. मी जोशी हॉस्पिटल आणि रत्न हॉस्पिटल पुणे येथे मूत्रपिंड विकार तज्ज्ञ म्हणजेच नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. किडनी स्टोन ही एक अत्यंत वेदनादायक आणि गंभीर परिस्थिती आहे. किडनी स्टोनच्या उपचारासाठी आपल्याला औषधे किंवा शस्त्रक्रिया करावी लागते. किडनी स्टोन किंवा मूतखडा टाळण्यासाठी आपल्या आहारात कोणता बदल करावा हे आपण आज पाहूयात. मुळात किडनी स्टोन का होतो? लघवीतील क्षारांचे प्रमाण वाढल्यावर किडनी स्टोन होतो. म्हणून सर्वप्रथम सांगायचं झाले तर भरपूर पाणी प्यावे. 24 तासात किमान 2 लिटर तरी लघवी होईल इतके पाणी प्यावे. ह्या 24 तासात रात्रीच्या वेळेचाही समावेश आहे. आपल्या आहारात लिंबूवर्गीय फळांचा म्हणजेच सिट्रस फळांचा वापर आपण वाढवावा. त्यात सिट्रेट नावाचा घटक असतो ज्याने मूतखड्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे आपल्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. जास्त मीठ खाल्ल्याने कॅल्शियमच्या खड्यांचा धोका वाढतो. दिवसभरात 5 ग्रॅम म्हणजे 1 टीस्पूनपेक्षा जास्त मीठ घेऊ नये. मूतखड्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे लठ्ठपणा. म्हणून आपल्या वजनावर आपण नियंत्रण ठेवावे आणि नित्य नियमाने व्यायाम करावा. गरजेपेक्षा जास्त प्रोटीन खाल्ल्याने मूतखड्याचा धोका वाढतो. म्हणूनच अनावश्यक प्रोटीन सप्लिमेंट्सचा वापर टाळावा. आपल्याला जर मूतखडा झाला असेल तर त्याचे घटक पदार्थ कोणते हे आपण डॉक्टरांना विचारावे, कारण त्याप्रमाणे आपल्याला आपला आहार ठरवता येतो. उदाहरणार्थ, ज्यांना ऑक्झॅलेट खडे झाले असतील त्यांनी पालक, बीट किंवा सुकामेवा असे ऑक्झॅलेटयुक्त पदार्थ कमी करावे. अशाच प्रकारे आपल्या आहारातील थोडासा बदल केल्यावर आपल्या मूतखड्याचा होण्याचे धोका कमी होतो.